नमस्कार मित्रांनो, मी इनोसेंट फूडी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे साबुदाण्याचे मेदूवडे. चला तर मग सुरुवात करूया मेदूवडे बनवायला. कढई आपण गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यात आपण साबुदाणे टाकून घेऊया. साबुदाणे चांगले भाजून झाले की ते आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊयात. 1 चमचे जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तडतडले की त्यात बारीक चिरलेली मिरची टाकून घेऊया. त्यानंतर आपण त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेऊयात. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. पाण्याला थोडा उकळ आला की आपण त्यात पाव किलो रवा टाकून घेणार आहोत. रवा पाण्यात चांगला मिक्स होण्यासाठी त्याला चांगले स्टीर करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर रवा आता घट्ट व्हायला लागला आहे. आता या स्टेजला जे साबुदाणे आपण भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक वाटून घेतले होते ते आता यात टाकणार आहोत. आता चांगल्या प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण एका परातीत काढून घेत आहोत. आता हे मिश्रण आपण चांगले मळून घेऊयात. आता यात आपण 2 शिजलेले बटाटे किसून घेणार आहोत. तुम्ही यात तुम्हाला हवं असेल तर शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता. आता या मिश्रणाचे आपण गोळे करून घेणार आहोत आणि त्याला मेदूवड्याचा आकार देणार आहोत. आता आपले सर्व मेदूवडे तळण्यासाठी तयार आहेत. एका कढईत आपण तेल घेत आहोत. तुम्ही पाहू शकता आपले तेल चांगले तापलेले आहे. आता एका वेळेस आपण फक्त 3 मेदूवडे सोडणार आहोत. पहिले 15 सेकंद आपला झारा मेदूवड्यांना टच होणार नाही, जेणेकरून मेदूवड्यांना तडा जाणार नाही. आता आपण मेदूवडे पलटून घेऊयात. मी पाहू शकता मेदूवड्यांना आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. चला तर मग आता गरमागरम मेदूवडे चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहेत. चला तर मग
आता आपल्या इनोसेंट स्टाईलने उपवासाचे मेदूवडे सर्व करूयात. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा.